हाय गाईज. सो सर्वांसाठी गुड न्यूज आहे. BMS BHMS साठी स्टे वॅकन्सी राऊंडचा शेड्यूल हा आलेला आहे. तर आता BMS BHMS चा स्टे वॅकन्सी राऊंड होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच डिस्कस करणार आहोत. डेट्स काय आहेत आपण ते पाहणार आहोत. यानंतर आपण काय पाहणार आहोत, BMS प्रायव्हेटचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येऊ शकतो स्टे वॅकन्सी राऊंड 1 ला आपण ते पाहणार आहोत. यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत, BHMS चौथ्या राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे कॅटेगरी वाईज आपण ते देखील पाहणार आहोत. यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत, कोणते विद्यार्थी या राऊंडसाठी इलिजिबल आहेत आपण ते देखील थोडक्यात डिस्कस करणार आहोत. ओके. आणि यानंतर आपल्याला नवीन BMS चे कॉलेजेस किती येतील, कट ऑफ एक्सपेक्टेड काय राहू शकतो, हे सर्व ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत. आणि मोस्ट इम्पॉर्टंट चॉईस फिलिंग आपल्याला महत्त्वाची आहे स्टे वॅकन्सी राऊंड 1 साठी. हे का ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात. आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके. सो गाईज, आजचा आपला टॉपिक काय आहे, गुड न्यूज आहे. BMS BHMS च्या विद्यार्थ्यांसाठी स्टे वॅकन्सी राऊंड हा होणार आहे. ओके. यानंतर कट ऑफ खाली येणार, 100% कट ऑफ खाली येणार आहे. यानंतर इलिजिबल स्टुडंट कोणते आहेत आपण ते देखील थोडक्यात डिस्कस करणार आहोत. यानंतर डेट्स काय आहेत आपण पाहू. BHMS चा चौथ्या राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे कॅटेगरी वाईज आपण ते देखील पाहणार आहोत. BMS साठी नवीन कॉलेजचे अपडेट काय आहेत हे देखील थोडक्यात सांगणार आहे. आणि कट ऑफ काय राहू शकतो एक्सपेक्टेड आपण स्टे वॅकन्सी राऊंड साठी हे सर्व डिस्कस करणार आहोत. ओके. आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके. सो गाईज, पहिल्यांदा पहा, पहिला टॉपिक आहे BMS BHMS इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत चौथ्या राऊंड साठी आणि स्टे वॅकन्सी राऊंड साठी आपण ते डिस्कस करणार आहोत. ओके. सो गाईज, पहिल्यांदा पहा, BMS BHMS फोर्थ राऊंडचा ऍडमिशनची जी डेट आहे ती एक्सटेंड झालेली आहे. तर आता ऍडमिशनची डेट काय आहे, 1/12/2025 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला ऍडमिशन करायचं आहे. ही आहे ऍडमिशनची डेट एक्सटेंड झालेली. लक्षात. यानंतर पुढचा टॉपिक काय आहे, पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या राऊंडला जर विद्यार्थ्याला कॉलेज भेटलं असेल आणि त्यांना पेनल्टी न भरता ऍडमिशन कॅन्सल करायचं असेल तर असे विद्यार्थी 1/12/2025 पर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऍडमिशन कॅन्सल करू शकतात. हा गोल्डन चान्स आहे. जर तुम्हाला विदाउट पेनल्टी ऍडमिशन कॅन्सल करायचं असेल तर तुम्ही या डेटमध्ये ऍडमिशन कॅन्सल करू शकतात. ही शेवटची संधी आहे तुम्हाला गाईज. लक्षात समजलं. यानंतर पुढचं पहा गाईज, नोट इफ टेक IQ ऍडमिशन. जर काही विद्यार्थ्यांनी IQ मधून ऍडमिशन घेतले असेल किंवा मॅनेजमेंट कोट्यामधून ऍडमिशन घेतलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना आता जर तुमचं बजेट जास्त जात असेल किंवा अदर स्टेटला तुमचा जायचा विचार असेल तर अशा विद्यार्थी आता हे ऍडमिशन कॅन्सल करू शकतात. 100% विचार करा गाईज, तुम्ही ऍडमिशन कॅन्सल करू शकतात. जर तुम्हाला रिपीट करायचं असेल, तुम्हाला जे काय रिझन असेल ते तुम्ही करू शकतात. ओके. यानंतर पुढचा टॉपिक आहे BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 1 आणि 2 होणार आहे. सो नाव डेट्स काय आहे त्याच्या आपण डेट्स पाहू. ओके. सो गाईज, पहिल्यांदा पहा, सीट मॅट्रिक्स हे स्टे वॅकन्सी राऊंड 1 साठी 2/12/2025 ला येणार आहे. ओके. यानंतर चॉईस फिलिंग जी आहे, चॉईस फिलिंग होणार आहे बरं का काही स्टे वॅकन्सी राऊंड 1 साठी. ओके. 2/12/2025 ते 3/12/2025 च्या दरम्यान ही चॉईस फिलिंग होणार आहे BMS BHMS BUMS साठी स्टे वॅकन्सी राऊंड 1 साठी. ओके. यानंतर ही चॉईस फिलिंग तुम्हाला 6 वाजेपर्यंत करायची आहे बरं का, 3 तारखेला 6 वाजेपर्यंत. ओके. यानंतर रिझल्ट हा 4/12/2025 ला तुमचा रिझल्ट लागणार आहे. आपण जे स्टे वॅकन्सी राऊंड 1 ची चॉईस फिलिंग केलेली आहे त्याचा रिझल्ट. ओके. यानंतर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन आहे ना 5/12/2025 ते 7/12/2025 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत ऍडमिशन तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. लक्षात. समजलं स्टे वॅकन्सी राऊंड बद्दल. यानंतर पुढचं पहा, नोट आहे गाईज, BMS BHMS चॉईस फिलिंग ही तुम्हाला केअरफुली करायची आहे. लक्षात. तुम्हाला जी चॉईस ऍड करायची आहे ना ती केअरफुली करायची आहे, कारण की तुम्हाला फक्त आणि फक्त एकच टाइम चॉईस फिलिंग करता येईल, ती आहे स्टे वॅकन्सी राऊंड 1 ला. हीच चॉईस फिलिंग तुमची पुढे जेवढे राऊंड होतील तीच कॅरी फॉरवर्ड होईल तुमची टू बी कंटिन्यू. त्यामुळे आहे ना चॉईस फिलिंग केअरफुली करायची आहे स्टे वॅकन्सी राऊंड 1 साठी. ओके. यानंतर पुढचं पहा, पुढची नोट आहे, इफ स्टे वॅकन्सी राऊंड 1 कम्प्लीट. जर स्टे वॅकन्सी राऊंड पहिला झाला, ओके, पण काही सीट्स आणखीन राहिल्या वॅकंट, काही सीट्स शिल्लक राहिल्या तर त्या आहे ना दुसरा स्टे वॅकन्सी राऊंड कंडक्ट होणार. त्याची देखील डेट्स आलेली आहे ते सांगतो तुम्हाला. ओके. सो गाईज, दुसरा राऊंडचा रिझल्ट लागेल डायरेक्टली कधी 8/12/2025 ला डायरेक्टली रिझल्ट लागेल. जे विद्यार्थी वेटिंग वरती आहेत त्या विद्यार्थ्यांचा. आणि ऍडमिशनची डेट काय असेल त्या विद्यार्थ्यांसाठी जर कॉलेज भेटलं तर 9/12/2025
ते 10/12/2025 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना स्टे वॅकन्सी राऊंड 2 मध्ये कॉलेज भेटेल. आता सांगतो तुम्हाला, लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं 70% स्टे वॅकन्सी राऊंड होणार आहे गाईज, 70%. तर स्टे वॅकन्सी राऊंड आलेला आहे. ओके, तर स्पॉट राऊंडचं काय आहे ते तुम्हाला मी नंतर सांगेलच. ओके, यानंतर पुढचं पहा गाईज, नोट आहे, शेवटची नोट. स्टे वॅकन्सी राऊंड BMS BHMS कॉलेज लिस्ट शेअर. आता गाईज तुम्हाला स्टे वॅकन्सी राऊंडची जी कॉलेजची लिस्ट आहे ती मी तुम्हाला बिलकुल फ्री शेअर करेल बरं का, बिलकुल फ्री तुम्हाला बेस्ट लिस्ट शेअर करेल. तर आपला ग्रुप जॉईन करून ठेवा, कुणालाही पैसे भरायची गरज नाहीये, कारण की माझे सर्व विद्यार्थी साधारणतः 90% विद्यार्थी माझे सर्व ठिकाणी लागलेले आहेत, फक्त 10% राहिलेले आहेत BPTH आणि BMS चे. तर त्याचे करून मी तुमचे देखील तुम्हाला गायडन्स किंवा लिस्ट तयार करून देऊ शकतो तुम्हाला. आता सांगतो तुम्हाला, लक्षात समजलं. आणि ज्या विद्यार्थ्यांना आणखीन जर 2 राऊंडसाठी काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर कमी फीसमध्ये तुम्ही काउन्सिलिंग जॉईन करू शकतात. मी तुम्हाला पर्सनली कॉलवरती लिस्ट टाकून देईल, तुम्हाला कॉलवरती तुम्हाला तुमच्याशी बोलून, तुमची इच्छा असेल तर. लक्षात समजलं. यानंतर पुढचं पहा गाईज, दुसरा टॉपिक आहे इलिजिबल रूल्स स्टे वॅकन्सी राऊंड 1, 2. स्टे वॅकन्सी राऊंड 1 आणि 2 साठी रूल्स काय आहेत, कोणते विद्यार्थी इलिजिबल आहेत, आपण ते पाहणार आहोत. ओके, सो गाईज पहिल्यांदा पहा, पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला विद्यार्थ्याला कॉलेज जर भेटला असेल, त्या विद्यार्थ्याने ऍडमिशन घेतला असेल, असे विद्यार्थी इलिजिबल नाहीत स्टे वॅकन्सी राऊंड खेळण्यासाठी. लक्षात, म्हणजे चॉईस फिलिंग करण्यासाठी. ओके, यानंतर पुढचं पहा, पुढची नोट आहे 4th राऊंडला कॉलेज भेटलं असेल. आता काही विद्यार्थ्यांना 4थ्या राऊंडला कॉलेज भेटलं असेल. ओके, किंवा त्या विद्यार्थ्यांना कॉलेज अपग्रेड झाला असेल, किंवा त्या विद्यार्थ्याला कॉलेज अपग्रेड झाले असेल, असेही विद्यार्थी इलिजिबल राहणार नाहीत स्टे वॅकन्सी राऊंड साठी. लक्षात समजलं. यानंतर पुढचं पहा गाईज, इफ 4th राऊंड किंवा एनी राऊंड, जर 4था राऊंड किंवा कोणता पण राऊंड, पहिला दुसरा तिसरा आपला कोणता पण राऊंड ऍडमिशन घेतलं असेल किंवा नसेल, तुम्ही ऍडमिशन घेतलं असेल किंवा नसेल, किंवा कॉलेज तुम्ही सोडलं, कॉलेज तुम्ही असं सोडून दिलं, आम्हाला नाही करायचं, आम्हाला रिपीट करायचं, असं कॉलेज सोडून दिलं, तर असेही विद्यार्थी इलिजिबल राहणार नाहीयेत. असेही विद्यार्थी इलिजिबल राहणार नाहीत. म्हणजेच इन शॉर्ट, कोणते विद्यार्थी इलिजिबल आहेत, ज्या विद्यार्थ्याला आतापर्यंत एकही कॉलेज भेटलं नाही, पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या किंवा 4थ्या राऊंडला BMS असेल किंवा BHMS असेल, असेच विद्यार्थी इलिजिबल राहतील. बाकीचे सर्व विद्यार्थी इलिजिबल राहणार नाहीयेत. लक्षात समजलं. यानंतर पुढचं पहा गाईज, इफ स्टे वॅकन्सी राऊंड 1 कॉलेज भेटलं. आता जर काही समजा तुम्हाला स्टे वॅकन्सी राऊंड 1 ला कॉलेज भेटलं, तर तुम्हाला ऍडमिशन घेणे बंधनकारक राहील, तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागेल. लक्षात. आणि नेक्स्ट राऊंडला तुम्ही इलिजिबल राहणार नाहीयेत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना स्टे वॅकन्सी राऊंड 1 मध्ये ऍडमिशन भेटलं त्या विद्यार्थ्यांना घ्यावंच लागेल, आणि नाही घेतलं तर तुम्ही पुढच्या राऊंडला इलिजिबल राहणार नाही, तुम्ही रिपीट मात्र करू शकतात, काय प्रॉब्लेम नाहीये. ओके, यानंतर पुढचा टॉपिक पहा गाईज, तिसरा, BHMS प्रायव्हेट 4th राऊंडचा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय आलेला आहे, आपण ते डिस्कस करणार आहोत BHMS प्रायव्हेटचा. ओके, सो गाईज यामध्ये पहा, ओपन साठी 8,08,019 या ऑल इंडिया रँक वरती कॉलेज अलॉट झालेलं आहे BHMS चं. ओके, यानंतर SC कॅटेगरी 7,79,405 या ऑल इंडिया रँक वरती विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालेलं आहे. ओके, यानंतर ST कॅटेगरी 10,62,935 या ऑल इंडिया रँक वरती कॉलेज भेटलेलं आहे. ओके, यानंतर VJ कॅटेगरी 8,08,980 या ऑल इंडिया रँक वरती BHMS चं कॉलेज अलॉट झालेलं आहे. यानंतर NT1 कॅटेगरी 8,48,443 या ऑल इंडिया रँक वरती कॉलेज भेटलेलं आहे. ओके, यानंतर NT2 7,90,713 या ऑल इंडिया रँक वरती BHMS चं प्रायव्हेटचं कॉलेज अलॉट झालेलं आहे. ओके, यानंतर NT3 7,90,825 या ऑल इंडिया रँक वरती विद्यार्थ्याला BHMS चं कॉलेज भेटलेलं आहे. यानंतर OBC 8,03,843 या ऑल इंडिया रँक वरती विद्यार्थ्याला BHMS चं कॉलेज भेटलेलं आहे. यानंतर ACBC 8,94,825 या ऑल इंडिया रँक वरती BHMS चं कॉलेज भेटलेलं आहे. आणि शेवटची कॅटेगरी आहे EWS 8,16,567 या ऑल इंडिया रँक वरती BHMS चं प्रायव्हेटचं कॉलेज भेटलेलं आहे. लक्षात. आता आपण काय डिस्कस केलेलं आहे, BHMS चा 4थ्या राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे कॅटेगरी वाईज प्रायव्हेटचा, आपण तो पाहिलेला आहे. ओके, सो गाईज यानंतरचं पहा, नोट आहे, कट ऑफ खाली 100% येणार गाईज, कट ऑफ खाली 100% येणार. साधारणतः 200+ ST चे विद्यार्थी लागू शकतात, 200+ ST चे विद्यार्थी लागू शकतात. लक्षात. एक्सपेक्टेड कट ऑफ मी तुम्हाला लवकरच शेअर करणार आहे. ओके, यानंतर पुढचं पहा गाईज, चॉईस फिलिंग ही तुम्हाला केअरफुली करायची आहे, कारण की चॉईस फिलिंग स्टे वॅकन्सी राऊंड मध्ये
एकदाच तुम्हाला करायला परमिशन आहे. स्टे वॅकन्सी राऊंड 2 ला तुम्हाला चॉईस फिलिंग करता येणार नाहीये. ओके. आणि सगळ्यात शेवटचं सो गाईज BMS BHMS BUMS कॉलेजची जी टॉप लिस्ट असेल तुम्हाला ती आपल्या ग्रुपमध्ये तुम्हाला बिलकुल फ्री दिली जाईल. तर आपला ग्रुप जॉईन करा, व्हॉट्सअपचा ग्रुप नाही तर टेलिग्रामचा ग्रुप. आलं लक्षात. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढचे अपडेट लवकर आपले भेटतील सगळ्यात अगोदर, जी की मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगेल. आलं लक्षात. समजलं. यामध्ये जर तुम्हाला काय क्युरीज वगैरे असेल, काय विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात. आणि गाईज आता मात्र डिस्कस करू शकतात, कारण की माझे ऑलमोस्ट सर्व विद्यार्थी लागलेले आहेत, थोडेच विद्यार्थी राहिलेले आहेत, त्यांना मी हँडल करत करत तुम्हाला देखील बोलू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. तर मी तुमच्यासोबत आता अवेलेबल राहणार. आलं लक्षात. तर तुम्ही बिंदास मला कॉल करून विचारू शकतात. ओके. आणि इन केस याबद्दल जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल तर कमेंटमध्ये देखील तुम्ही विचारू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.